नमस्कार मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवतोय. आपण आत्तापर्यंत पहिले जे 6 प्रश्न आहेत ते पहिले 6 प्रश्न कंप्लीट केलेत. आता आपण आपला जो 7वा प्रश्न आहे त्या 7व्या प्रश्नाकडे येतो. 7वा प्रश्न खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुमच्या पॅरलल लाईन्सच्या कन्सेप्ट आणि सिमिलॅरिटीचा आत्तापर्यंतचा पार्ट जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. नसता मग काही नाही, तुम्हाला गाईड किंवा नोट्समध्ये बघून फक्त आणि फक्त तो 10 वेळा लिहून पाठ करावा लागेल. ठीक आहे, पण त्याची गरज नाही, कारण मी त्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलेल्या आहेतच. ओके, पहा इथे तुम्हाला सांगायचं आहे DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. हे बघा, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे दिलेलं असेल त्यावेळेला पहिल्यांदा काय करायचं, यांना ना एका फॉर्ममध्ये आणायचं. कोणत्या फॉर्ममध्ये? त्यांना समजा A/B इज इक्वल टू C/D अशा फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करायचा. C/D अशा फॉर्ममध्ये म्हणजे नेमकं काय, त्यांना रेशो प्रपोर्शनच्या फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करायचा. पहा, मी यांना प्रपोर्शनच्या फॉर्ममध्ये आणलं. इकडचं जे समोरचं C आहे त्याला खाली घेतलं, इकडचं जे T आहे ते तसंच, आणि त्याच्या खाली काय आलं B. DE इज इक्वल टू TE/BE आणि DE/C इज इक्वल टू TE/B. म्हणजे काय, काहीतरी मी लिहिलं आहे. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, आता DE TE यांचा विचार करा. म्हणजे इकडे आपल्याला मी सांगितलं होतं आपल्याला 3 व्हर्टेक्स पाहिजेत आणि ट्रायंगल पाहिजे. म्हणजे काय, DET असा तुम्हाला ट्रायंगल दिसतोय का? इथे तुम्हाला D दिसलं, E दिसलं, T दिसलं. ट्रायंगल दिसला का? नाही. ती काय, स्ट्रेट लाईन. म्हणजे काय, हे जे तुम्हाला समोर दिसतंय, काय इथे जे तुम्हाला समोर दिसतंय, कुठे समोर, इथं हे जे CE दिसतंय, या CEला खाली घेऊन भागतंय का? नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला TEला खाली घ्यायचं आहे. मी काय सांगतोय तुम्हाला, हे सांगतोय मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की 3 व्हर्टेक्स घ्यायचे आहेत, पण इथे तुम्हाला 2 गोष्टी दिलेल्या आहेत आणि मग त्या दोन्हीपैकी नेमकं छेदामध्ये डिनॉमिनेटरमध्ये कोणतं घ्यायचं यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून दोन्ही घेऊन बघायचे. सुरुवातीला फर्स्ट घ्या, पहा ट्रायंगल बनतो का? बनत असेल तर गुड, नसेल बनेल तर मग जी दुसरी एंटिटी आहे ती दुसरी एंटिटी खाली घ्या छेदामध्ये. पहा इथे मग आता आपण काय केलं, इथे आपण DEच्या खाली कशाला घेतलं, TEला घेतलं. पहा, लक्ष द्या, मी जी गोष्ट सांगतोय ती जर तुम्ही नीट लक्षात घेतली तर तुम्हाला हे प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह होतील. DE/TE इज इक्वल टू CE/D. आता मला सांगा, DEC काय, DEC अशी नावं असणारा ट्रायंगल आहे का? हो, DEC नावाचा ट्रायंगल आहे. आणि TEB नावाचा ट्रायंगल आहे का? पहा, TBE नावाचा ट्रायंगल आहे का? हो, TBE नावाचं पण ट्रायंगल आहे. आणि जर आपण हे 2 ट्रायंगल सारखे दाखवले तर आपण अशा प्रकारचं इक्वेशन तयार करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ट्रायंगल कोणते लक्षात आले? TEB आणि DEC. ओके, पक्का लक्षात आलं? चला आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. इन्सर्ट पेज. पहा, आता मी आकृती काढतो, वेट. आता इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला जो डेटा दिला आहे त्या डेटामध्ये काय सांगितलं आहे की हा एक काय पॅरलिलोग्राम आहे, हा एक काय पॅरलिलोग्राम आहे. आणि या पॅरलिलोग्राममध्ये तुम्हाला काय दाखवायचं आहे, ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. बरोबर आहे, वेट. जसं की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला या 2 ट्रायंगल सारखे दाखवायचे तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे. कोणतं? AA टेस्ट. वेट. ओके, म्हणजे काय, AA टेस्ट हेच आपल्याकडे ऑप्शन आहे. मग मला सांगा, हे 2 अँगल सारखे आहेत, हे तर तुम्ही सांगणार अपोजिट अँगल, पण त्याचबरोबर हा जो मधला अँगल आहे, ओके, हा जो मधला अँगल आहे आणि हा अँगल आहे, हे 2 सारखे आहेत. हे तुम्ही कसं सांगणार, ते तुम्ही कसं सांगणार, ही गोष्ट महत्त्वाची. त्यासाठी तुम्हाला पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी खूप जास्त महत्त्वाची आहे, लक्षात असणं. कोणता अँगल? अँगल ATE, हा अँगल आणि हा अँगल सारखेत हे सांगण्यासाठी. आता पहा, सुरुवातीला मी एक रफ डायग्राम काढतो, त्यावरून ते तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ओके, वेट. पहा, ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत, ओके, आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता पहा, मी इथे जर तुम्हाला डायरेक्ट असं दाखवलं, हे 2 अँगल अल्टरनेट अँगल आहे, तर ती गोष्ट तुमच्या लगेचच लक्षात येते. बरोबर आहे, ती गोष्ट तुमच्या लगेचच लक्षात येते. पण आता या डायग्राममध्ये काय आहे, या डायग्राममध्ये अशा प्रकारे तुम्हाला 2 पॅरलल लाईन्स दिल्यात.
काय केले, अशा प्रकारे दोन पॅरलल लाईन्स दिल्यात. ओके, आपण यांना जरा आता टिल्ट करूया म्हणजे ते डायग्राममध्ये जसं आहे तसंच दिसेल. ओके, सपोज की या पॅरलल लाईन्स आहेत, कारण तेवढं ॲक्युरेट करण्यास वेळ जाईल. आणि मला सांगा, अशा प्रकारे ती लाईन आहे. मग आपण याला इकडे थोडं एक्सटेंड करूया, याला पुढे थोडं एक्सटेंड करूया, आणि ही अशा प्रकारे लाईन आहे हे समजा. मग मला सांगा, हे अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय? पहा पहा, नवीन पेजवर मी परत एकदा दाखवतो. बघा, अशा प्रकारे ही लाईन आहे, सेम अशा प्रकारे. मग तुम्ही सांगू शकता हे दोन अँगल कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. कशामुळे? अल्टरनेट अँगल्स असल्यामुळं. इथे हे दोन अँगल्स सारखे कशामुळे? अल्टरनेट अँगल्स असल्यामुळं. आणि मग सेम त्याच प्रकारे, काय म्हणतो मी, सेम त्याच प्रकारे तुम्ही इथे सांगू शकता की हे दोन अँगल्स सारखे आहेत. कशामुळं? कारण ते अल्टरनेट अँगल्स आहेत म्हणून. बरोबर आहे. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल. इथे तुम्हाला काय पाहायचं आहे? फक्त ही एक मोठी रेष, त्याचबरोबर ही एक छोटी रेष, आणि त्यानंतर इथून अशा प्रकारे काढलेलं एक ट्रान्सव्हर्सल. ओके, ही जी वरची एडी लाईन आहे त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, ती नाही आहे असं समजा. मग असं काढल्याच्या नंतर हे दोन अँगल सारखे झाले, हे दोन अँगल अपोजिट अँगल झाले. मग डायरेक्टली तुम्ही ए टेस्ट वापरून हे दोन अँगल ट्रायंगल सारखेच सांगू शकता. व्हेरी गुड. मग आता ही गोष्ट तुमच्या अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात आली आहे. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट क्वेश्चन आन्सरिंग. ओके, पहा, सुरुवातीला आपण काय सांगणार? पहा, तुमच्यासमोर ती डायग्राम आहे, पुस्तक तुमच्यासमोर आहे, मी असं अज्युम करतो आहे. सेगमेंट ए बी पॅरलेल टू सेगमेंट सी डी. कशामुळं? कारण आपल्याला दिलेलं आहे तर पॅरलेलोग्राम आहे. बघा, इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले म्हणून आपण त्यांना पॅरलेल अज्युम केले. आपल्या घरचं नाही आहे, आपण काही अज्युम नाही करू शकत. प्रश्नामध्ये दिलेलं आहे की तो पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे. देअरफोर याचाच अर्थ काय असतो? दॅट इज सेगमेंट ए टी पॅरलेल टू सेगमेंट सी डी. आता ए टी आणि सी डी काय आहे? पहा, ए टी आणि सी डी काय आहे? ही जी ए बी लाईन आहे, ए आणि बी पॉईंट आहे, त्याच्या पुढचाच पॉईंट टी आहे. म्हणजे जे 9वीला आपण पाहिलं बिटवीननेस, त्या बिटवीननेसचीच प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे. सेगमेंट ए टी पॅरलेल टू सेगमेंट सी डी. आणि लाईन टी डी काय आहे? ट्रान्सव्हर्सल. लाईन टी डी काय आहे? ट्रान्सव्हर्सल. आणि याच्यावरून आपण काय सांगू शकतो? अँगल ए टी डी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी टी. कशामुळे? अल्टरनेट अँगल्स. कशामुळे? अल्टरनेट अँगल्स. माझ्यासोबत तुम्ही पुस्तक समोर ठेवायलाच हवा आणि प्रत्येक वेळेला पॉज करून मी जे अँगलची नावं लिहितो ते अँगलची नावं पुस्तकामध्ये त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसायलाच हवी. ओके, नेक्स्ट. देअरफोर अँगल बी टी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी ई. आता मी असं का करतो? बिटवीननेसची प्रॉपर्टी का वापरायलो मी? कारण आपल्याला ते दोन छोटे छोटे ट्रायंगल सारखे दाखवायचे. आणि त्यानंतर काय? ट्रायंगल इन ट्रायंगल बी ई टी अँड ट्रायंगल सी डी, अँगल बी टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी ई. कशामुळे? कशामुळे? व्हर्टिकली अपोजिट अँगल. बरोबर आहे. आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. आणि त्यानंतर फायनली देअरफोर ट्रायंगल बी ई टी इज सिमिलर टू ट्रायंगल सी ई डी. कशामुळं? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर आहे. त्यानंतर बी ई अपॉन सी इज इक्वल टू टी ई अपॉन डी. आणि याच्यावरून आपण फायनली काय लिहू शकतो? बी ई इंटू डी इज इक्वल टू सी ई इंटू टी. हे कशामुळे लिहिलं आपण? काय केलं आपण? काही नाही, फक्त इकडचा जो डिनॉमिनेटर आहे तो इकडे घेऊन याला मल्टिप्लाय केला आहे, इकडचा जो डिनॉमिनेटर आहे त्याला इकडे घेऊन मल्टिप्लाय केलं आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपला 7वा क्वेश्चन सॉल्व झाला. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तरच तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात येईल. ओके, जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. ओके, सो 8th क्वेश्चन पहा. 8th क्वेश्चन खूप जास्त सोपं आहे. ठीक आहे, खूप जास्त सोपं आहे. आपल्याला काय सांगितलं आहे? 2 साईड्स प्रपोर्शनेमध्ये असं सांगितलं. मला सांगा, 2 साईड्स जर तुम्हाला प्रपोर्शनेमध्ये असं सांगितलं तर तुम्हाला फक्त मध्ये एक अँगल पाहिजे जो कॉन्ग्रुएंट आहे. मला सांगा, या अपोजिट लाईन्स आहेत, सॉरी
या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, म्हणजे हे अपोजिट अँगल्स कसे असणार, कॉन्ग्रुएंट. आणि तेवढ्यावरून डायरेक्ट आपण एस टेस्ट वापरून सांगू शकतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. बरोबर आहे. वाचा प्रश्न. इन द फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other at point P and AP upon CP is equal to BP upon DP. ओके. पहा याचं आन्सर किती इझिली सांगता येतं बघा. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP हे डी आहे. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. कशामुळे, गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. आणि याच्यानंतर काय, आणि अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPD. कशामुळे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बरोबर आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि त्याच्यामुळे आपण डायरेक्ट काय सांगू शकतो, ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP. कोणती टेस्ट, SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. माहिती आहे तुम्हाला पुढे काय लिहायचं आहे. बरोबर आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण हे खूप इझी क्वेश्चन होता. जर तुम्ही आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला तो हार्ड बिलकुल वाटणार नाही. आता हा प्रश्न CA² इज इक्वल टू CB इंटू CD. आता पहा, यात जी आपल्याला प्रश्नामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे ती खूप महत्त्वाची आहे. जी तुम्हाला प्रश्नामधली इन्फॉर्मेशन डिकोड करता आली तर तुम्ही हा प्रश्न एकदम इझिली सोडवू शकता. मला सांगा, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC असं सांगितलं आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सारखा आहे असं सांगितलं आहे. दिसते ना तुम्हाला, अँगल BAC इज इक्वल टू अँगल CDC. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे की ते दोन ट्रायंगल कसे, CA² इज इक्वल टू CB इंटू CD. ही गोष्ट आपल्याला काय करायला सांगितली आहे, प्रूव्ह करायला सांगितली आहे. ठीक आहे. पहा, अगोदर तुम्हाला काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात हे पहा. आणि हां, पॉईंट D मिड पॉईंट आहे हे सुद्धा सांगितलं आहे. मला सांगा, पॉईंट D मिड पॉईंट आहे याचा अर्थ काय, BD इज इक्वल टू DC. याचा अर्थ काय, BD इज इक्वल टू DC. ही गोष्ट लक्षात आली आहे ना प्रत्येकाच्या. ठीक आहे. चला, अगोदर मी तुम्हाला ह्याचं सोल्युशन सांगतो आणि नंतर तुम्हाला नेमका विचार कसा करायचा आहे हे सांगतो. पहा, इथे तुम्हाला ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADCचा विचार करायचा आहे. पहा, मी तुम्हाला म्हटलं की नेमकं तेच ट्रायंगल का घेतले, कसे घेतले याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आन्सर झाल्याच्या नंतर सांगतो. ठीक आहे. मला सांगा, याच्यामध्ये अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. कशामुळे, गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. BAC हा अँगल, ADC हा अँगल. आणि अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DCA. कशामुळे, कॉमन अँगल आहे. पहा, अगोदर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की आपण नेमकं कोणत्या दोन ट्रायंगल्सचा विचार करतो आहे. पहा, BAC कोणता झाला ट्रायंगल, हा पूर्ण ट्रायंगल. BAC म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल. बरोबर आहे. BAC म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल. आणि त्यानंतर ADC म्हणजे हा वाला पार्ट. ADC म्हणजे काय, हा वाला पार्ट. बरोबर आहे. या ट्रायंगलमध्ये काय सांगितलं आपल्याला, अँगल BAC म्हणजे कोणता अँगल, हा वरचा BAC हा पूर्ण अँगल. आणि हा अँगल काय आहेत, सारखे आहेत. आणि हा अँगल दोघांमध्ये कसा आहे, कॉमन आहे. त्याच्यावरून आपण डायरेक्ट काय सांगणार, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सांगणार. बरोबर आहे. ओके. पहा, त्याच्यानंतर आपण काय लिहिणार, यानंतर आपण लिहिणार देअरफॉर ट्रायंगल BAC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC. कशामुळं, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कशामुळे, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजेच CA अपॉन CD इज इक्वल टू CB अपॉन CA. ही गोष्ट मान्य आहे प्रत्येकाला. कशामुळे, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे CA, हे CD. बघा, ACA पण आपण त्याला CA लिहिलो आहे, DCA पण त्याला आपण CD लिहिलो आहे. CB अपॉन CA मान्य प्रत्येकाला. आता इथे CA आलं आहे. आता सेम त्या CAला आपण काय करूया, या CAला इकडे घेऊन जाऊया. CA इंटू CA² इज इक्वल टू CB इंटू CD. ही गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात आली का. बघा, आपण काय केलं आहे हे समजून घ्या. पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या, आपल्याला CA² इज इक्वल टू CB अपॉन CD ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे. त्यासाठी आपण काय केलं, त्यासाठी आपण अगोदर
दोन ट्रायंगलचा विचार केला. कोणत्या, ही जी नावं दिली त्या नावांचेच ट्रायंगल घेतले आपण, BAC आणि ADC. हा BAC म्हणजे पूर्ण मोठं ट्रायंगल आणि ADC म्हणजे जो राईट हँड साईडचा ट्रायंगल आहे तो ट्रायंगल. त्याच्यामध्ये आपल्याला एक अँगल सारखा आहे हे दिलं आहे आणि एक अँगल कॉमन आहे हे पण दिसतंय. त्याच्यावरून आपण ते दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत हे दाखवलं. त्याच्यावरून आपण काय सांगितलं, BA/AD इज इक्वल टू AC/DC इज इक्वल टू BC/AC. बरोबर आहे. हे AC काय आहेत, सिमिलर आहेत, सेम आहेत, त्यांना इकडे घेऊन गेलो. AC इंटू AC स्क्वेअर, AC म्हणजेच CA आणि हे DC इंटू BC म्हणजेच CB इंटू CD. बरोबर आहे. बस फक्त आपण एवढीच गोष्ट केली. फक्त आपल्याला ट्रायंगल कोणते लक्षात घ्यायचे जे आपल्याला दिलेले असतात. जनरली तरी जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर जो अँगल सिमिलर दिलेत तेच ट्रायंगल घ्या, तेच ट्रायंगल तुम्हाला दिलेले असतील. ओके. अशा प्रकारे आपली एक्सरसाइज 1.4 कंप्लीट झाली. त्यानंतर ह्या टॉपिकमध्ये फक्त आणि फक्त आपला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आणि प्रॅक्टिस सेट 1.4 हा पार्ट राहतो, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. ओके. जर तुम्हाला काहीही अडचण असतील कोणत्याही प्रश्नाबाबत, कोणत्याही स्टेपला, की ही गोष्ट कशी आली किंवा मग तुमची काहीही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.